एक मिनिट हा काही पाखंडांना समोर करून काही शिखंडी आपले विजित साध्य करतायत, माझी बदनामी करतायत, त्यांनी समोर येऊन सत्य हे सत्यच असतं. इतके वर्ष अख्खी गावागावात 50 खोके एकदम ओके हे गावकरी त्यांच्या बैल पोळ्याच्या निमित्ताने बैलावरती पण लिहिलेलं होतं त्यांनी. मी आता जे बोललो ते फार महत्वाचं आहे. हे करतील. एक तर हा निरर्थक संकल्प ज्यातनं महाराष्ट्राला काही मिळालेलं नाहीये. स्वतः मी म्हटलं जसं 5वी बहुमत मिळवलेलं अस्वस्थ सरकार आहे आणि त्याच्यानंतर सौगाते सत्ता हा देशासमोरचा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. बाकी गद्दार बिद्दार फडतूस प्रश्न आहेत. तर सौगाते सत्ता या निमित्ताने भारतीय जनता पक्ष जाहीर करणार का की त्यांनी हिंदुत्व सोडलेलं आहे आणि ते जे काय करतायत हा सुद्धा मग सत्ता जिहाद आम्ही मानायचा का ह्याच्याबद्दल त्यांनी म्हटलं पाहिजे. आणि मग तसं जर ते म्हणणार नसतील तर तुम्ही कोणत्या तोंडाने आमच्यावरती हिंदुत्व सोडल्याचे आरोप करताय. आम्ही तर आमच्या कामाने आणि आमच्या कर्तृत्वाने जर का समाजाची मतं, मुस्लिम समाजाची मतं आम्ही मिळवत असू, इतर समाजाची मतं मिळवत असू तर तुमच्या पोटात दुखायचं कारण काय. म्हणजे आजपर्यंत तुम्ही धार्मिक विष पेरत आलात. आता ज्या धर्मामध्ये तुम्ही विष पेरलं त्या धर्मामध्येच तुम्ही घरोघरी जाऊन अन्नपदार्थ देताय. तर काय तुमचं नेमकं काय, तुम्हाला त्यांना विष द्यायचंय का अन्न द्यायचंय हे तरी तर सांगा. खुर्चीसाठी कोण फुटले काही जणांना तुम्ही बघू शकता ज्यांच्या फुटले. मी कसं सांगतो संस्कृतीमध्ये महाराष्ट्र हा सगळ्यात पुढे आहे, इतर सर्व राज्यांना मागे टाकलेलं आहे. हे म्हणूनच आता काय बोलायचं की सुप्रीम कोर्टाचा पूर्ण आदर ठेवून ते म्हणजे खूप चांगली झाडाझडती खूप घेतात. जसं चंद्रचूड साहेब सुद्धा होते. पण नंतर काय झालं तुम्ही बघितलं. त्याच्यामुळे जोपर्यंत निकाल लागत नाही आणि सुप्रीम कोर्ट हे बघतंय म्हणजे सुप्रीम कोर्ट हे नोंदवतंय तर माझी विनंती आहे की सुप्रीम कोर्टाने आता लवकरात लवकर आमच्या बाबत सुद्धा जो काही निकाल आहे, कारण निकाल तर लागला पाहिजे, काय असेल तो असेल, सत्याला स्मरून सत्यमेव जयते जे आहे त्यानुसार निकाला लागलाच पाहिजे. आणि सुप्रीम कोर्टाने जर का याची दखल घेतली असेल आयाराम गयारामाची तर त्या आता आयाराम गयारामची मंदिरं बांधली जात आहेत सत्ता पद देऊन. ही मंदिरं तोडली पाहिजे. महिनाभरानंतर अटक होते तर कबुली दिली की मीच फोन केला होता इंद्रजित सावंत यांना. एक महिनाभर टाकतो कृष्णा आंधळे अजून त्याच्याकडनं एक निबंध लिहून घेतील आणि सोडतील. वाटतं तुम्हाला की सोडतील. बघा तुम्ही अजूनही आता मला माहिती नाही कारण काही बातम्या आपण विसरून जातो. आता असा जर का मी तुम्हाला प्रश्न विचारला तर पटकन तुम्ही सांगा कोणत्या शाळेमध्ये त्या चिमुरडीवरती अत्याचार झाला तर कोणत्या गावात हो नक्की नक्की ना आहे ना. म्हणजे एक क्षण तुम्ही पण गोंधळात पडला ना की खरंच बदलापूर का. आता तुम्ही काय म्हणालात आपटेंची शाळा. आपटे कुठे आहेत. आपटे कुठे आहेत. तेव्हा जे काय काहून उठलं होतं अक्षय शिंदेच्या एन्काउंटर नंतर की हे तुम्ही कोणाला वाचवण्यासाठी केलेत का. तर आज ते संचालक कुठे आहेत त्यांच्याबद्दल कोणीच काय बोलत नाहीये. तसंच कोरटकर बद्दल तुम्ही किती ओरडणार. 2 दिवस ओरडाल पण अटक केली. आता तो कोणत्या तुरुंगात आहे काय करणार त्याला किती दिवस. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना ह्या हातूर मातूर चाललेल्या. सोलापूरकर कुठे. सोलापूरकर कुठे जो महाराजांची उघड उघड एवढी बदनामी करतोय. म्हणजे गद्दार अपमान तुम्हाला सहन होते त्याच्यावरती लगेच त्याचा स्टुडिओ तोडता त्याला 2-2 समन्स पाठवताय. सोलापूरकरला तुम्ही एकही समन्स नाही पाठवत. तुम्हाला अधिकार काय कामरावरती कारवाई करण्याचा. म्हणजे तुम्ही कोणाचा तुम्ही हे घेऊन चाललेला आदर्श छत्रपती शिवाजी महाराजांचा की खंडोजी खोपडेचा. खंडोजी खोपडेचा कोणी अपमान केला तर तुम्ही ताबडतोब त्याला शिक्षा करणार आणि आमच्या दैवताचा कोणी अपमान केला तर तुम्ही नुसतं चोर पोलीस खेळणार. हे जे काय ढोंग आहे ना हे आता पूर्ण सगळ्यांनी बघितलेलं आहे. त्याच्यामुळे मी परत सांगतोय की प्रचंड बहुमत मिळवलेले हे अस्वस्थ सरकार आहे. यांना कळतच नाही यांची खुर्ची कोण कधी खेचेल, कोणाचे लागेबांधे कोणाची आहेत, नागपूरमध्ये दंगल नेमकी कोणी घडवली, या सगळ्या गोष्टीचा काय छडा लागत नाहीये.